नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय डाक विभागामार्फत 21,413 पदाकरिता भरती काढण्यात आलेली आहे। इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे। 21,413 पदाकरिता संपूर्ण देशामध्ये ही भरती निघलेली आहे। तर आपल्या राज्यानुसार किती पदे आहे हे सर्व माहिती तुम्हाला यामध्ये आपण सांगणार आहोत। आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नोटिफिकेशन जारी झालेले आहे, जाहिरात आलेली आहे। नोटिफिकेशन जारी झाले आहे, जाहिरात आलेली आहे। तर जाहिरात बघण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे। इंडियन पोस्ट ऑफिस गव्हर्नमेंट.in या वेबसाईटला जा। इथं सविस्तरपणे इथं जाहिरात आलेली आहे। अर्ज करण्याची तारीख 10/2/2025 पासून सुरू झाली आहे। अर्जाची शेवटची तारीख 3/3/2025 पर्यंत असणार आहे। त्यामुळे ज्या इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि सविस्तरपणे ती जाहिरात वाचून घ्या। आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाहिरात तर सांगणारच आहोत, पण तुम्ही स्वतःसुद्धा डाउनलोड करून कोणत्या राज्यात किती पदं आहे त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता। तर अर्ज याविषयी सविस्तर जाहिरातमध्ये आपण माहिती काय आहे जाणून घेणार आहोत। या शेड्यूल ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या शेड्यूल ठिकाणी तुम्ही क्लिक करून घ्यायचं आणि ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल इथं तुम्हाला देण्यात आले आहे। रजिस्ट्रेशन करण्याचा दिनांक 10/2/2025 पासून सुरू झालेला आहे आणि त्याचा लास्ट तारीख ही 3/2/2025 पर्यंत, म्हणजे तुमच्याकडे 1 महिना आहे। या 1 महिन्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याच्यानंतर पेमेंट केल्याच्यानंतर तुमच्या जरी फॉर्ममध्ये काही चुका आढळल्यास, तुम्हाला काही चुकी वाटल्यास तुम्ही करेक्शन देखील करू शकता आणि एडिट आणि करेक्शन विंडोसुद्धा इथं दिलेला आहे। तर इथं 6/3/2025 ते 8/3/2025 पर्यंत इथं एडिट तुम्हाला करता येणार आहे, हे देखील इथं जाणून घ्या। त्यानंतर यासाठी कोणत्या पदाचं काय काम असणार आहे ते देखील इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। BPM पदासाठी काय काय कामे असणार आहे, त्यानंतर तुम्हाला काय काय यासाठी पोस्टमध्ये काय काय कामे करावं लागणार आहे ते देखील तुम्हाला इथं सविस्तर पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदाचे काय कामं असणार आहे ते देखील तुम्हाला सविस्तर जाहिरातमध्ये देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर डाक सेवक म्हणजे ग्रामीण डाक सेवक यांचे काय कामे असणार आहे ते देखील तुम्हाला इथं PDF मध्ये देण्यात आले आहे, ते सविस्तर वाचून घ्या। या पदासाठी साधारण किती सॅलरी भेटणार आहे ते देखील इथं देण्यात आलेलं आहे। इथं बघू शकता ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी तुम्हाला 12,000 ते 29,380 पर्यंत पगार भेटणार आहे। त्यानंतर ABPM आणि डाक सेवक या पदासाठी तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। त्यानंतर पात्रता काय आहे ते देखील बघून घ्या। यासाठी एज तुम्हाला मिनिमम एज 18 वर्ष लागणार आहे आणि मॅक्झिमम वय वर्ष ही 40 वर्ष लागणार आहे। आणि कॅटेगरी वाईज आणि जाती प्रवर्गानुसार किती एज लागणार आहे ते देखील बघून घ्या। इथं कॅटेगरी दिलेली आहे आणि इथं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। तर इथं बघू शकता मागासवर्गीय जातीसाठी SC/SC या जातीसाठी 5 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर OBC या प्रवर्गासाठी 3 वर्ष वाढवून देण्यात आलेलं आहे। त्यानंतर इकॉनॉमिक्स यासाठी नो रिलॅक्सेशन आहे। त्यानंतर PWD यांच्यासाठी 10 वर्ष वाढवून देण्यात आलेले आहे आणि त्यानंतर PWD प्लस OBC असेल तर त्यांना 13 वर्ष आणि PWD आणि SC/ST असेल तर 15 वर्ष असं तुम्हाला सविस्तर इथं एज रिलॅक्सेशनसुद्धा इथं देण्यात आलेलं आहे। हे वय वर्ष किती लागणार आहे याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते देखील इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। इथं बघू शकता 10वीचं मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड लागेल, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, त्यानंतर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ प्रूफ आणि अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट इथं देण्यात आलेले आहे। या रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशनची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे। रजिस्ट्रेशन कुठं करायचं ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। तर इथं बघू शकता ऑफिशियल वेबसाईट दिलेलं आहे। या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःचं रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरता येणार आहे। तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF मध्ये देण्यात आलेली आहे आणि किती फी लागणार आहे ते देखील तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे। SC/ST, OBC, PWS असे या पदांना ह्या कॅटेगरी वाईजला किती फी लागणार आहे ते देखील इथं सांगितलं आहे। तर फीज पेमेंट ऑफ फी इथं देण्यात आलेली आहे। तर ओपन कॅटेगरी उमेदवारासाठी 100 रुपये लागणार आहे आणि SC/ST, OBC, PWD या पदासाठी
या महिलांना किंवा या विद्यार्थ्यांना कुठलीही फी लागणार नाही। तर राज्यानुसार कोणत्या राज्यात किती रिक्त पदे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर आंध्र प्रदेशमध्ये 1215 जागा आहे, आसाममध्ये 501 आहे, परत आसामच्या डिस्ट्रिक्टमध्ये 145 आहे। असे सविस्तर माहिती तुम्हाला या इथं देण्यात आलेली आहे। ही PDF तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे। आणि याची जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा यासाठी पात्रता काय असणार आहे, फी किती लागणार आहे, अर्ज कसा करायचा सविस्तर तुम्हाला त्या वेबसाईटवर भेटणार आहे। त्या वेबसाईटला जाऊन भेट द्या आणि तिथंच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धतसुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि अर्जाची फी कशी भरायची, अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। तर लवकरात लवकर तुम्ही त्या वेबसाईटला जाऊन भेट द्या। डिस्क्रिप्शनमध्ये आपण ती लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता। अशा प्रकारे ही मेगा भरती काढण्यात आलेली आहे। लवकरात लवकर इच्छुक उमेदवाराला अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर ह्या भरतीसाठी अर्ज करून घ्या। महिला, PWD, SC, ST, ST या उमेदवाराला कुठलीही फी नाही। ओपन कॅटेगरी URमध्ये असेल तर त्या उमेदवाराला फक्त 100 रुपये लागणार आहे। लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या। नोकरीची सुवर्ण संधी आहे, सरकारी ड्युटी आहे, ग्रामसेवक, ग्रामीण डाकसेवक अशा पदासाठी ही भरती काढण्यात आलेली आहे। लवकरात लवकर या वेबसाईटला भेट द्या आणि अर्ज करा।